हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर नवीन असेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शॉर्ट ते एन्जॉय करा. तर सकाळी सकाळी इथे नाश्ता सुरू आहे माझा आणि नाश्त्यात आहे आज मस्त गव्हाचं चीक. जे कुरड्या वगैरे करतात ना ते चीक मला खूप जास्त आवडते. म्हटलं आईला मला थोडंसं तरी तर करून दे. मंडळी, काल जे आम्ही सरगुंडे नाही, पापडा केला होता. पापडा म्हणजे परकाशे, पापडकूट, जे काही म्हणत असाल ते. तर आमच्याकडे पापडा म्हणतात. तर पापडा केलेला होता. तर तो कसा झालेला आहे दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा, एवढा मोठा पापडा झालेला आहे. आणि हा एवढाच नाही राहत, याला आणखी बारीक करावं लागतं. ह्याचे असे बारीक बारीक काप झाले पाहिजे. म्हणजे हे असा एकदम एवढा असला पाहिजे. असा असा असला तर एवढा बारीक करावा लागतो याला. तर आता तेच काम करत आहे मी. हे पूर्ण बारीक करून घेते आणि उर्वरित जी कालची कणिक होती ना उरलेली, त्याचे सरगुंडे केलेले आहे. टाकत आहे कशात पाऊ टाकत आहे वरच टाकून दे मला. याच्यावर पतलं पतलं होऊन जाते. ॲक्च्युली बांधून घेऊन नाही असं खुला टोपल्यात ठेवतो इकडं. तर मंडळी, आज तर नाही, आजची ऊन देऊ देते आणि उद्या करून बघणार मी हा पापडा कसा करते आणि कसा याची रेसिपी कशी करते ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार. हे घेऊ दे. तर मंडळी, ते तर वाळू चिळू घालून दिलेला आहे आणि आता करणार आहे मी मस्त हेल्दी अशी मॅगी, म्हणजे सरगुंडे फोडणीची. ते मॅगीपेक्षा एक नंबर लागते, टेस्टी लागते आणि सोबतच हेल्दी सुद्धा आहे. तर चला आता मी पटकन सरगुंडे करून घेते फोडणीचे. हे आहेत सरगुंडे. मागच्या वर्षीचे आहे का या वर्षीचे आहे? हो, मागच्या वर्षीचे राहत नाही म्हणा, संपून जाते लवकर, कारण ही आहेच तशी. सरगुंडे सगळ्यांचे फेवरेट आहे. तर सर्वात आधी नाही इथे छान जिरं मोहरी टाकून द्यायची. त्यानंतर कांदा, गोडनिंबाचा पाला, मिरची तुम्हाला ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नाही तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर तिखट, मीठ आणि हळद, बस एवढं टाकलं की त्यामध्ये टमाटर टाकून द्यायचं. आणि मला नेहमीप्रमाणे सवय आहे की टमाटर टाकल्यानंतर मी मीठ टाकत असते. हे छान टमाटर असे गलगल होऊ द्यायचे. त्याच्यानंतर मग यामध्ये टाकायचं मस्त पाणी. आणि पाणी टाकताना असं झणाना बसला पाहिजे, म्हणजे फोडणी जी आहे ती आपली व्यवस्थित लागून जाते. छान अशी उकळी आली की त्यामध्ये टाकून द्यायचे सरगुंडे. सरगुंडाला छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग याला मस्त वाफ द्यायची 10 मिनिटं तरी. आणि मग मस्त शिजून जाते आपले सरगुंडे आणि तयार झालेले आहे हेल्दी असे आणि गावरानी पद्धतीचे सरगुंडे. पण खायला एक नंबर लागतात, टेस्टी खूप छान लागतात. फक्त तेलाचा वास नाही आला पाहिजे, नाहीतर मग एकदम जर सरगुंडे बनवता बनवता जर तेलाचा वापर जर जास्त करण्यात आला तर सरगुंड्यांचा पण असा तेलाचा वास येतो. तर चला मग मंडळी, आता मस्त नाश्ता करून घेते मी. तुम्ही पण या नाश्ता करायला. मस्त जेवण झालं आणि मस्त झोपली मी. आणि काय नाही, झोपायचंच काम आहे इथे. आता थोडासा कंटाळा येऊन राहिलेला आहे. ए, इतनी धूप में क्या कर रहा है तू? चल घर जा. जाता की नाही? चेहरा आहे तर मग का काढणार आहे? का आणलं? का आणलं? नाही, का आणलं? का? ये क्या लाया तूने? ये 3 लाते हैं क्या कभी? 3 बिगाड़ा काम बिगाड़ा. काम बिगाड़ने के लिए लाई है क्या तू? आ? गंजी काढशील का? काढशील का? हां. ते हाय गाईज ऐकासाठी तर किती लोक वाट पाहत राहते म्हटलं. मामी
तिखट झाला? नाही, बरोबर झाला. खूप छान. तनु कसं झाला? तसं दे. बंद करू? कोण आहे? हा, गरम गरम आहे, थंड होऊ द्या लागते. गरमच खायला मजा येते. मस्त, एक नंबर. थांबू? हॉटेल उघडा म्हणा मामीचं हॉटेल. हॉटेल उघडा म्हणा. ठीक आहे. हो क्या बाय. गाईज. सगळं काही झालं त्यानंतर मला करायची होती रील, तर त्याच्यासाठी थोडीशी मी अशी शाण मारत आहे. तर ही आहे लुब्धा आणि लुब्धाचे केस बघा कसे आहे. मध्ये 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 थांबतात. हे बघा किती मस्त आहे, कर्ली टेल्स किती छान आहे. स्प्रिंग सारखे आहे, बिलकुल स्प्रिंग सारखे. असं केलं की असं होऊन जाते. लुब्धा धाव बरं, धाव बरं. धावून पुन्हा माझ्यापाशी वापस आहे. इकडे आता वापस आहे, वापस आहे, वापस आहे. आता चुट्टी घालून या छान मस्त. ठीक आहे. तर आपलं रात्रीचं जेवण सुद्धा तयार झालेलं होतं आणि आज होतं जेवणामध्ये मस्त पनीरची भाजी, मसाला पनीर आणि पोळी भात. पण मी भात काही जेवली नाही आज, मस्त पोळी आणि भाजीच जेवली. आणि आमच्या इथे IPL चालू असलं की बस दिवस रात्र हे IPL चालू असते. तर काही आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही झोपत आहे. कारण आणि तनुने आज खिचडी खाल्ली आणि मी पनीरची भाजी खाल्लेली आहे. चालू तू सांग, पनीरची भाजी चांगली असते का खिचडी चांगला? खिचडी. अरे रे, तुला तर तिखट आवडतच नाही, तर खिचडीच खाते तू. पण मग तर तिथे मग पनीरची भाजी नाही खाल्ली, खिचडी खाल्ली. खिचडीनं बेसन, खिचडी आम्ही बेसन? पनीरची भाजी खाल्ली. याच्यासाठी कारण मला आलू वडी खाण्याचं काही हुलकं खायचं. असं आहे मग मंडळी, छान छान जेवण झालं, चांगलं दाबून जेवण झालं. त्याच्यामुळे आता फिरणे खूपच जास्त आवश्यक आहे. तसंही फिरणं जास्त आवश्यक आहे, नाही तर खूप जास्त मोठा घोळ होऊन जाईल. म्हणून असं फिरलेलं कामाचं. आम्ही इथून असं फिरतो ह्याच रोडनी आणि इकडे एकदम शेवट आहे. आणि या कंपाऊंडच्या बाजूला समजा पाठीमागे शेत आहे. तर इकडे बघितलं ना तर पहिले ना अशी भीती वाटत होती, पण आता हे जे आहे इथे एक छान असं मंगल कार्यालय झालेलं आहे. ते दुरूनच पाहून इतकं छान वाटत आहे ना, तसं आता भीती तेवढी वाटत नाही का नाही तनु? हो. तिखट घालून येते आता तो. तर चला मग मंडळी, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू द्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.